मित्रहो, 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका संपताच आपले पंतप्रधान महोदय सांगू लागले, चला आता काटकसर करा, सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल जास्त जाळू नका, वगैरे वगैरे. म्हणजे साधारणपणे आपल्या देशावर येत असलेल्या किंवा आलेल्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. 5 राज्याच्या निवडणुका होईपर्यंत मात्र हीच मंडळी वारे माप उधळपट्टी करीत सुटलेली होती भाजपाची. अहो, प्रचारासाठी मंत्री नेत्यांची वाहनं ताफेच्या ताफे मुक्तपणे इंधन जाळत रस्त्यावरून सुसाट सुटलेले होते. तोपर्यंत हे संकट नव्हतं. निवडणुका झाल्या की लगेच हे संकट, राष्ट्रीय संकट सुरू झालं. राष्ट्रीय संकटामध्ये प्रत्येक नागरिकांनी त्याग करायला हवा हे मान्य, पण हे राष्ट्रीय संकट सुद्धा आपल्या सोयीनं येत असतं का? पंतप्रधानांनी नागरिकांना काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर देशभरातून मोठी टीका सुरू झाली, अजूनही होतही राहील. ही टीका काही काटकसरीचं आवाहन केलं म्हणून झालेली नाही, याची सुरुवात स्वतःपासून करावी यासाठी झाली. हे आवाहन करायला 5 राज्यातल्या निवडणुका होईपर्यंत का वाट पाहिली यासाठी झाली. देशातल्या लोकांना लोकांसंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीची आठवण झाली हो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर सुद्धा भाजपचे नेते मंत्री आपल्या ताफ्यातल्या गाड्या उडवतच राहिले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे एका लग्नासाठी विमानानं गेले. अहो, भाजपच्या एका मंत्र्यांनी तर उद्या चालत जावं लागेल, सुरक्षा रक्षकाला सुद्धा खांद्यावर जावं लागेल असं काही काही म्हणत चेष्टा केली हो, हट्टा केली, टिंगल टवाळी केली. उधळपट्टी करणाऱ्या अनेक नेत्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि स्वतः पंतप्रधान मात्र लगेच 3-4 देशाच्या दौऱ्यावर निघून गेले. चला, ते देशाच्या हितासाठी गेले असं आपण म्हणूया. हो, इकडे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 दिवसासाठी बुलेटवर बसून विधान भवनाला गेले. त्याच्या मोठ्या बातम्या झाल्या. विरोधकांनी तर त्याला 1 दिवसाचं नाटक म्हणलं, पण सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया तशाच येत राहिल्या. 1 दिवस बुलेट, दुसऱ्या दिवसापासून त्यांच्याही ताफ्यातल्या गाड्या उडायला लागल्या. भले त्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांची काही संख्या कमीही झालेली असेल. मग 1 दिवस बुलेटवर जाऊन नक्की काय साध्य झालं हो? हा, प्रसिद्धीसाठी मात्र त्याचा चांगला उपयोग झाला हे मात्र नक्की बरं. आणि त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की मोदी साहेबांनी जे सांगितले आहे ती काटकसर करायला हवी. अगदी खरं आहे, मान्य आहे. राष्ट्रीय संकट उभं राहतं तेव्हा प्रत्येकानं त्यागाला तयार असायला हवं. पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करायलाच हवा. पण मग त्या घोषणेचं काय झालं? भक्त मंडळी घोषणा देत असतात ना, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है. आणि मग आता लोकांना काटकसर करायची अपेक्षा लोकांकडून का ठेवली बरं? मोदीजी है तो मुमकिन है ना, तो मुमकिन होना चाहिए. म्हणजे भक्ताच्या त्या घोषणेला काही अर्थ तरी उरेल ना. मोदी है तो मुमकिन है. मग आता या संकटामध्ये मुमकिन कुठे गेलं? त्या घोषणा आता का नाही दिल्या जात? मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है असं जर असेल तर मग आता जनतेला आवाहन कशासाठी हो? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? खरंच मोदी है तो मुमकिन है? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.